सो हॅलो एव्हरीवन, वेलकम वन्स अगेन. तर या ठिकाणी मागच्या लेक्चरमध्ये आपण काय काय डिस्कस केलं थोडं रिव्हिजन करूया. आणि कालच्या लेक्चरमध्ये काही मुलांना डाऊट्स होते, पोटेन्शियल एनर्जी बद्दल त्यांना आयडिया नव्हती. तर पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन किंवा डेरिव्हेशन आपण कसं ऑब्टेन केलेलं आहे याच्याविषयी आपण थोडी चर्चा करूया. सो yesterday we had discussed about the kinetic energy, potential energy and the total energy in the SHM. बरोबर आहे. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन म्हणजे डेरिव्हेशन कसं ऑब्टेन केलेलं आहे, EK इक्वल्स टू 1/2 K इंटू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. त्याच्यानंतर आपण पोटेन्शियल एनर्जी बघितलं, बरोबर आहे. मग पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय होता, यस या ठिकाणी फॉर्म्युला आलेला आहे 1/2 m ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर. या ठिकाणी बघा, ओके, 1/2 m ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, यालाच आपण 1/2 K इंटू एक्स स्क्वेअर लिहू शकतो. तर आज आपल्याला डिस्कस करायचंय. तर काही विद्यार्थ्यांना काल डाऊट होता की पोटेन्शियल एनर्जीचं सर आम्हाला डेरिव्हेशन समजलं नाहीये. आणि या ठिकाणी मी एक गोष्ट ऍड करू इच्छितो की काल बघा या ठिकाणी आपण दोन डेरिव्हेशन बघितले होते कायनेटिक एनर्जीचे. हाँ सर, हमने दो डेरिवेशन देखे थे. कौन कौन से देखे थे, EK इक्वल्स टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि हा जो m ओमेगा स्क्वेअर आहे यालाच मी K लिहू शकतो. बरोबर आहे. काल तुम्ही म्हणलं होता हाँ सर लिहू शकतो, आज नहीं बोलने का, कल आपने हाँ बोला था. ओके, सो यहाँ पर आएगा EK इक्वल्स टू 1/2 K इंटू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जीचं आता डेरिव्हेशन कसं आलं हे आपल्याला डिस्कस करायचंय. एकदम इझी आहे, याच्यामध्ये असं कोणत्याच प्रकारचं रॉकेट सायन्स नाहीये. तर आता पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय तुम्हाला मी सांगितलं होतं की या ठिकाणी एखादा समजा पेंडुलम असेल किंवा एखादा ऑब्जेक्ट असेल आणि तो SHM परफॉर्म करतोय, व्हायब्रेशन परफॉर्म करतोय किंवा ऑसिलेशन परफॉर्म करत आहे. मग हा ऑब्जेक्ट याची पोझिशन चेंज करतोय, याची हाईट कमी जास्त होते का, नाही. आता हा जो ऑब्जेक्ट आहे इथं वर जातोय, इकडे जातोय, या गोष्टी मी तुम्हाला काल पण सांगितल्या होत्या, आज पण रिपीट करतोय. ओके, मग या ठिकाणी फक्त ऑब्जेक्टची पोझिशन चेंज होते. मग द एनर्जी ड्यू टू द चेंज इन पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट, याला आपण काय म्हणतोय, अरे आपण स्वतःहून नाव दिलेलं आहे, याला पोटेन्शियल एनर्जी म्हणायचं. यस, आपण नाव दिलेलं आहे. हे नाव काही असं आभाळातून वगैरे कुठून आलेलं नाहीये किंवा जमिनीतून आलेलं नाहीये किंवा कुठूनच आलेलं नाही, आपण स्वतःहून याला नाव दिलेलं आहे. हा, मग या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जीचं डेरिव्हेशन आपण कसं फाइंड आउट केलं. हा ठीक आहे सर, मान्य आहे. हा ऑब्जेक्ट आपला इथं होता ओ पॉइंटला, ओ पासून पी मध्ये गेलेला आहे, बरोबर आहे. पी पॉइंट पर्यंत गेलेला आहे आणि टोटल याने डिस्प्लेसमेंट एक्स कव्हर अप केलेला आहे. मग याने जे डिस्प्लेसमेंट कव्हर अप केलेलं आहे या डायरेक्ट कव्हर अप थोडंच केलंय. मग त्यांनी पहिल्यांदा इथून इथं आला असेल, इथं आला असेल, इथं आला असेल, इथं आला असेल, इथं आला असेल आणि तो फायनली पी पॉइंटला आला असेल. म्हणजे त्यांनी स्मॉल अमाऊंट ऑफ डिस्प्लेसमेंट डीएक्स 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 असं त्यांनी कव्हर अप केलं असेल, बरोबर आहे. मग या ठिकाणी रिस्टोरिंग फोर्स किती जनरेट झालेला आहे बघा. या ठिकाणी आपण फॉर्म्युला बघितला होता काल, एक मिनिट, यस पेन चेंज करतो. चला ठीक आहे, या ठिकाणी ब्लॅक कलरचा पेन, मला वाटतं या ठिकाणी पॉइंटर चेंज करायला पाहिजे कारण की तुमच्या लक्षात येईल. यस, पॉइंटर आपण चेंज करूया. पेन मोड आहे, यूज पेन ऍज अ पॉइंटर घेतो आणि या ठिकाणी जी पेन आहे ती रेड घेतो. हा, आता या ठिकाणी लक्ष द्या. सर्वात पहिल्यांदा आपण बघितलं होतं, काय बघितलं होतं, यस द रिस्टोरिंग फोर्स ऍक्टिंग ऑन द पार्टिकल. मग या पार्टिकलवर रिस्टोरिंग फोर्स किती ऍक्ट होतो, F इक्वल्स टू मायनस KX हा रिस्टोरिंग फोर्स ऍक्ट होतो. आणि हा आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. रिस्टोरिंग फोर्स किती ऍक्ट होतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. एक मिनिट यार, तर या ठिकाणी राजानो रिस्टोरिंग फोर्स किती जनरेट होतो, F इक्वल्स टू मायनस KX आपल्याला माहित आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं, काय बघितलं, सपोज त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट किती होत आहे रे, हा सर DX होत आहे, बरोबर आहे. सपोज पार्टिकल फर्दर डिस्प्लेस्ड विथ अ स्मॉल डिस्प्लेसमेंट DX एवढं त्यांनी डिस्प्लेसमेंट केलं आहे. मग त्याच्यानंतर याच्यावर एक्सटर्नल वर्क डन किती होतं, मग वर्क डनचा फॉर्म्युला आपण या ठिकाणी स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन DW कन्सिडर केलेला आहे. मग वर्क डन इक्वल्स टू काय असतं, वर्कचा जनरल फॉर्म्युला असतो बघा, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंटला आपण काय म्हणत असतो, वर्क डन आपण म्हणत असतो. ओके, मग या ठिकाणी स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन आहे, किती आहे, स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन DW आहे. मग DW इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, बट या ठिकाणचं जे डिस्प्लेसमेंट येणार आहे ती किती येणार आहे, स्मॉल अमाऊंट ऑफ येणार आहे. ओके, त्याच्यामुळे या ठिकाणी F इंटू मायनस DF, मायनस साइन या ठिकाणी कशामुळे, कारण की फोर्स, रिस्टोरिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे अपोजिट डायरेक्शन असल्यामुळे या ठिकाणी आपण मायनस साइन घेतलेला आहे. मग F ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, हा सर F ची व्हॅल्यू मायनस KX आहे.
मग डिस्प्लेसमेंट मायनस dx आहे, मायनस मायनस प्लस झालं आणि या ठिकाणी आपला फायनल फॉर्म्युला आलेला आहे dw इक्वल्स टू kx इंटू dx आलेला आहे. ओके, मग या ठिकाणी आता आपण स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन फाइंड आउट केलेला आहे. येते का लक्षामध्ये? या ठिकाणी आपण स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन फाइंड आउट केलेला आहे. मग आपल्याला जर टोटल वर्क डन फाइंड आउट करायचं असेल तर या ठिकाणी आपण मॅथमॅटिक्स मधलं इंटिग्रेशन नावाची जी टर्म आहे आपण तिचा युज करत असतो. आपण ही टर्म मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये पण युज केली, बरोबर आहे. जर समजा आपल्याला त्यांनी जर छोटं मास दिलं असेल dm, बरोबर आहे, मग याचा आपल्याला कम्प्लीट मास फाइंड आउट करायचा असेल तर याचं आपण काय घेतलं होतं? इंटिग्रेशन घेतलं होतं. मग या ठिकाणी इंटिग्रेशन आपण युज केलं तर मग तसंच या ठिकाणी आपल्याला जर कम्प्लीट वर्क डन, टोटल वर्क डन फाइंड आउट करायचं असेल तर इंटिग्रेशन घ्यावं लागतं. त्याच्यामुळे या ठिकाणी लिहितोय मी द टोटल वर्क डन ऑन द पार्टिकल. ओके, या ठिकाणी पार्टिकल शब्द डबल झालाय. ओके, या ठिकाणी तुम्हाला कट करायचा हा. द टोटल वर्क डन ऑन द पार्टिकल टू डिस्प्लेस फ्रॉम 0 to p. 0 to p डिस्प्लेस करण्यासाठी या ठिकाणी टोटल वर्क डन किती लागतं? w इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ द dw. मग याला इंटिग्रेट केलं किती? त्यांनी डिस्प्लेसमेंट किती कव्हर अप केलेला आहे? या ठिकाणी 0 to x कव्हर अप केलेला आहे, कारण की तो 0 to p गेलेला आहे. टोटल डिस्प्लेसमेंट x कव्हर अप केलेला आहे. म्हणजे अप्पर लिमिट काय येणार आहे? x येणार आहे, लोअर लिमिट 0 येणार आहे, कारण की 0 to x गेलेला आहे, बरोबर आहे. मग या ठिकाणी याचं इंटिग्रेशन, आता इंटिग्रेशन कुणाचं? kx dx. म्हणजे dw चा फॉर्म्युला वर बघा. अरे वर म्हणजे इथं, हा वर म्हणजे वर बघायचं नाही. ओके, इथं फक्त तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर बघा. तर dw इक्वल्स टू kx इंटू dx आलेला आहे. हा, त्याच्यानंतर या ठिकाणी आलेला आहे बघा, काय आलेला आहे? kx इंटू dx आलेला आहे. हा सर, kx इंटू dx आलेला, ये तो बहुत अच्छी बात आहे. मग मला सांगा, अरे k म्हणजे काय आहे? कॉन्स्टंट आहे. मग कॉन्स्टंटला चटकन बाहेर घ्यायचं. कसं घ्यायचं? चटकन बाहेर घ्यायचं आणि पटकन लिहायचं. ओके, मग या ठिकाणी मी चटकन कॉन्स्टंटला बाहेर गेलं आणि पटकन या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे इंटिग्रेशन ऑफ द x dx. इंटिग्रेशनची लिमिट 0 to x ऍज इट इज. आणि मग x dx चं इंटिग्रेशन काय येणार आहे? अकॉर्डिंग टू फॉर्म्युला. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. जर समजा x चा पॉवर n असेल आणि विथ रिस्पेक्ट टू dx असेल, बघा ज्यांचं मॅथमॅटिक्स आहे त्यांना काहीच अडचण येणार नाही, बट ज्यांचं मॅथमॅटिक्स नाहीये, अरे यार जब डरने की क्या बात है, कोहली सर आपके साथ है. ओके, या ठिकाणी फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n dx काय असतं? एक नी पॉवर वाढवायचा आणि तोच पॉवर ऍज इट इज लिहायचा. म्हणजे x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 येणार आहे. मग आपण तेच केलं. मग मला सांगा या ठिकाणी x चा पॉवर किती आहे? सर यहाँ पर तो मुझे x का पावर दिख ही नहीं रहा है. अरे दिख ही नहीं रहा है तो फिर कितना होता है? अगर कुछ नहीं दिख रहा है तो उसका मतलब है 1. हाँ सर, अभी समझ में आ गया. याचा पॉवर किती आहे? काही नाही, म्हणजे 1 आहे. मग याचा 1 न पॉवर वाढवा ना. मग काय येतं? 1 प्लस 1. हा सर 2, यहाँ पर 2. वही पॉवर नीचे लेना है, यहाँ पर 2, म्हणजे एक्स स्क्वेअर अपॉन 2 आलेला आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं? हे इंटिग्रेशनचं साइन रिमूव्ह करायचं आणि या ठिकाणी असं स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहायचं 0 to x लिहायचं. लक्षामध्ये. त्याच्यानंतर पुढची स्टेप काय आहे? अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. मग या ठिकाणी एक्सच्या जागी हे अप्पर लिमिट वरचं पुटअप करा आणि त्याच्यानंतर मायनस हे लोअर लिमिट पुटअप करा. म्हणजे एक्सच्या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू पुटअप केली, एक्स स्क्वेअर अपॉन 2 आलं, मायनस एक्सच्या ठिकाणी 0 पुटअप केलेलं आहे. हे 0 म्हणजे शेवटी 0च असतं. तर या ठिकाणी के एक्स स्क्वेअर अपॉन 2 आलेला आहे. त्याच्यानंतर आता हे के एक्स स्क्वेअर अपॉन 2 आहे, मग 1/2 ला मी आधी लिहिलं, काही फरक पडतो का? नाही. 1/2 के इंटू एक्स स्क्वेअर आलेला आहे. के ला मी एम ओमेगा मायनस का केलं आपण तिथे? हे मायनस का? हो. हा, मॅथमॅटिक्स मध्ये आपण जेव्हा लिमिट पुटअप करत असतो, आता मॅथ मध्ये बघा तुम्हाला 2 चॅप्टर आहेत आणि त्या 2 चॅप्टरचे जे वेटेज माहिती आहे का तुम्हाला? त्या 2 चॅप्टरचं वेटेज फक्त आहे 22 मार्क. किती? फक्त 22 मार्क. आणि आपला ऑसिलेशन चॅप्टर किती मार्काचा आहे रे? 5 मार्काचा आहे, बरोबर आहे. म्हणजे 22 मार्काचं वेटेज त्यांनी 5 मार्काच्या म्हणजे 5 मार्काच्या वेटेज मध्ये त्यांनी ऍड केलेलं आहे. ज्याचं म्हणजे ज्या चॅप्टरचं वेटेज 5 मार्क आहे फक्त. ओके, तुम्ही तिथं डिटेल मध्ये शिकणार आहोत की 2 प्रकारचे इंटिग्रेशन असतात. एक असतं इनडेफिनाइट इंटिग्रेशन आणि दुसरं असतं डेफिनाइट इंटिग्रेशन. तर या ठिकाणी डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये काय असतात? लिमिट असतात. हे तुम्ही मॅथ मध्ये शिकणार आहात. ओके, मग आता सांगायचं काय, या ठिकाणी मायनस साइन का आलं? कारण की फॉर्म्युल्यातच मायनस साइन असतं. जेव्हा तुम्ही याच्यामध्ये लिमिट पुटअप करत असता, एक गोष्ट लक्षात ठेवा. हे बघा, मी तुम्हाला सगळी हिस्ट्री सांगितली. डेफिनाइट इंटिग्रेशन काय असतं, इनडेफिनाइट इंटिग्रेशन काय असतं, मॅथ मध्ये तो असतो वगैरे, हे आता सगळे विसरून जा. ओके, बिना मॅथ वर लक्ष द्या. जेव्हा भी तुम्ही या ठिकाणी लिमिट पुटअप करता तर एक फॉर्म्युला आहे बघा, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. हा फॉर्म्युला आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके, आणि हे मायनस तुम्ही का घेता हे तुम्ही मॅथ मध्ये शिकणार आहे. ज्यांचं मॅथ नाही त्यांनी फक्त एवढंच लक्षात ठेवा की अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करतो आपण, बरोबर आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी मायनस घेतलेला आहे.
यस, सर्वांना समजलं इथपर्यंत? येस सर. ओके. मग येस सर. त्याच्यानंतर अजून आपण पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट केलं. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपला हा आलेला आहे. बरोबर आहे. अरे हे 1/2 हेच फॉर्म्युला मी ऍज इट इज लिहिला आहे. 1/2 के एक्स स्क्वेअर. मग या के ला मी काय लिहू शकतो? हा सर एम ओमेगा स्क्वेअर लिहू शकता. मग लिहा एम ओमेगा स्क्वेअर. ओके. मग या ठिकाणी 1/2 एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर आलेला आहे. आणि त्याच्यानंतर बाकी आपण टोटल एनर्जीचं डेरिवेशन कसं फाइंड आउट केलेलं आहे. आता हे मला काही सांगायची गरज नाही, कारण की सगळ्यांना माहित आहे टोटल एनर्जी म्हणजे काय असतं, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी असतं. मग या ठिकाणी टोटल एनर्जी इक्वल्स मी पुट अप केलेला आहे कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. मग कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी 1/2 एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. दिस इज द कायनेटिक एनर्जी. मग पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? 1/2 एम ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर. मग या ठिकाणी 1/2 एम ओमेगा स्क्वेअर न मध्ये मल्टिप्लाय केलं. ओके. मग जेव्हा तुम्ही मध्ये मल्टिप्लाय करता या ठिकाणी 1/2 एम ओमेगा स्क्वेअर न मध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर आपलं ही व्हॅल्यू आलेली आहे. कोणती ही व्हॅल्यू आलेली आहे? त्याच्यानंतर फायनल व्हॅल्यू आपली आता ही उरलेली आहे. ई इक्वल्स टू 1/2 एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. And this is the final expression for the total energy in the SHR. चला इथपर्यंत सर्वांना समजलंय. दिस इज ऑल अबाउट द रिव्हिजन and this is the means these are the things which we have discussed in our last lecture. तर आज आपल्याला डिस्कस करायचं आहे आता ही जी टोटल एनर्जी आहे, बरोबर आहे. आता मला सांगा या ठिकाणी चला पॉइंटरचा जो मोड आहे तो मला चेंज करावा लागेल, कारण की असं असेल तर या ठिकाणी पेन मोड कोणता घ्यावा लागेल मला? येस, हँड रायटिंग ओनली हँड रायटिंग. ओके. तर या ठिकाणी बघा आता आपण टोटल एनर्जीचा फॉर्म्युला बघितला होता. हा सर कोणता बघितला होता? अरे यार वर दिला होता फॉर्म्युला, कोणता होता? ई इक्वल्स टू 1/2 एम ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर. मग या ठिकाणी आता मुझे एक बात बताइए, एक बात बता दो तुम, असं गाणं नाही म्हणायचं. ओके. मुझे आप एक बात बताइए. कोणती बात? चला ब्लॅक कलर घेऊ. अरे सगळं तुमच्या मनावर यार, तुम्ही म्हणले सर ब्लॅक. ओके. मग या ठिकाणी हे जे एम ओमेगा स्क्वेअर आहे याला मी के लिहू शकतो का रे? येस सर. येस सर. हा राईट. मग या ठिकाणी ई इक्वल्स टू 1/2 के इंटू ए स्क्वेअर. यस. आता कसं आलं विचारायचं नाही, कारण याचं रिझन तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ओके. ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू काय असतं? के बाय एम असतं. देअरफॉर के इक्वल्स टू काय असतं? एम ओमेगा स्क्वेअर असतं. या 12 भानगडी तुम्हाला माहित आहे. आता या ठिकाणी त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला, इथं असं मस्त पैकी असं अंडरलाईन मारायचं. अंडरलाईन मध्ये तुम्हाला या ठिकाणी एक रेश ओढायचे एंड देन उसके बाद कहां पर गया हमारे पेन जो हम यूज करते थे. तर या ठिकाणी आता अदर फॉर्म ऑफ द कायनेटिक एनर्जी बघा. जर या ठिकाणी टोटल एनर्जी काय असेल? टोटल एनर्जी इक्वल्स टू ओके. टोटल एनर्जी इक्वल्स टू फॉर्म्युला काय? 1/2 मला वाटते थोडी, यस साईज थोडी जास्त झालेली आहे, साईज थोडी कमी करू त्याची. सो टोटल एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला काय आहे? टोटल एनर्जी इक्वल्स टू, यालाच आपण काय म्हणू शकतो? इके म्हणू शकतो. यस. टोटल एनर्जी विच इज इक्वल्स टू इके नाही ई म्हणू शकतो. विच इज इक्वल्स टू फॉर्म्युला आलेला आहे 1/2 एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर आलाय. त्याच्यानंतर याला आपण लिहितो विच इज इक्वल्स टू 1/2 के इंटू ए स्क्वेअर आलेला आहे. मग आता या ठिकाणी मला सांगा याचे आपल्याला अदर फॉर्म लिहायचे टोटल एनर्जीचे. मग ओमेगाला मी काय लिहू शकतो रे? काय ओमेगाला मी असं लिहू शकतो का? बट या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय ओमेगा इक्वल्स टू 2 पाय एन असतं का? यस. असं असतं का? ओमेगा इक्वल्स टू 2 पाय एन आपण शिकलेलं आहे बघा. यस. चलो जल्दी मुझे फटाफट बताओ. ओमेगा इक्वल्स टू 2 पाय एन मी लिहू शकतो का? यस. टी इक्वल्स टू 2 पाय आपण ओमेगा लिहू शकतो. मग ओमेगा इक्वल्स टू काय येतं? 2 पाय बाय टी असं आपण लिहू शकतो का? येस ऑर नो? फास्ट. येस सर. या ठिकाणी 1/t काय असतं रे? रेसिप्रोकल ऑफ द टाइम पिरियड काय असतं? रेसिप्रोकल ऑफ द टाइम पिरियड काय असतं? फ्रिक्वेन्सी असतं. अँड दॅट इज इक्वल टू आपण काय लिहितो? 2 पाय एन लिहितो. आणि हे फॉर्म्युले आपण रोटेशनल डायनामिक्स मध्ये शिकलेले आहेत. फर्स्ट चॅप्टर मध्ये विसरले का? त्याच्यामुळे म्हणतोय रिव्हिजन मारत चला.
ओके, आता आपले लवकर लवकर चॅप्टर चालू आहेत आणि मी एक तुमच्यासाठी एक प्रॉपर शेड्यूल बनवलेला आहे. येस, एकदम प्रॉपर शेड्यूल बनवलेला आहे. काय शेड्यूल बनवलेलं आहे बघा, या ठिकाणी तुम्हाला एक थोडक्यामध्ये सांगतो. तर आज तारीख किती आहे रे? 28 तारीख आहे. यस, आता टाइम टेबल तुम्ही नोट डाऊन करून घ्या. दिस इज ओनली फॉर द प्रोजेक्ट. तर यस, एक मिनिट. तर 28 तारीख आहे. ओके, जवळपास 15 ऑक्टोबर पर्यंत तुमचे फिजिक्सचे कम्प्लीट 8 चॅप्टर एंड होणार आहेत. किती? 8 चॅप्टर एंड होणार आहेत. त्याच्यानंतर 15 ऑक्टोबर नंतर आपण काय करणार आहे, 16 ऑक्टोबर ते जवळपास 30 ऑक्टोबर. ओके, 16 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर याच्यामध्ये आपण या 8 चॅप्टरचे न्यूमरिकल्स कव्हर अप करणार आहोत. ओके, काय कव्हर अप करणार आहोत? 8 चॅप्टरचे आपण न्यूमरिकल्स कव्हर अप करणार आहोत. याच्यामध्ये आपण एका चॅप्टरवर नियर अबाउट मॅक्झिमम न्यूमरिकल कव्हर अप करण्याचा प्रयत्न करू. आपण जवळपास 50 न्यूमरिकल्स एका चॅप्टरचे कव्हर अप करणार आहोत. एक आमचं टार्गेट आहे फिजिक्स मध्ये. आता माझं एक इंडिव्हिज्युअल टार्गेट आहे. ओके, बाकीच्या सरचं पण आहे. बाकीचे सर बी तुम्हाला असा टाइम टेबल देतील. तर फिजिक्स मध्ये 90+ स्कोर आला पाहिजे तुमचा याचा बोर्डाचा. ओके, तर त्याच्यासाठी सगळे नियोजन चालू आहे. तर 31 डिसेंबर पर्यंत तुमचं प्रॉपर नियोजन केलेलं आहे. तुम्ही कुठं कमी पडू नका, आम्ही कुठंच कमी पडणार नाही. ओके, एकदम प्रॉपर खूप मेहनत चालू आहे तुमच्यासाठी, ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. त्याच्यानंतर आता बघा 30 ऑक्टोबर पर्यंत झालं. त्याच्यानंतर 1 नोव्हेंबर पासून 15 नोव्हेंबर पर्यंत 1 नोव्हेंबर पासून 15 नोव्हेंबर पर्यंत तुमचे जवळपास 4 चॅप्टर एंड होणार आहेत. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर 1 नोव्हेंबर ते या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण काय करूया, 15 डिसेंबर घेऊया. 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीमध्ये तुमचे पुढचे 8 चॅप्टर एंड होणार आहेत. किती? 8 चॅप्टर. आणि त्याच्यानंतर 15 डिसेंबर ते या ठिकाणी 31 डिसेंबर पर्यंत. ओके, हा, 31 डिसेंबरची पार्टी करायला तुम्हाला वेळ दिला जाईल, याच्याबद्दल नो डाऊट. तर 31 डिसेंबर पर्यंत संध्याकाळी 8 वाजेपर्यंत तुमचे जवळपास या 8 चॅप्टर्स वर न्यूमरिकल्स आपण कव्हर अप करणार आहोत. ओके, एका चॅप्टरचे 50 न्यूमरिकल्स आपण कव्हर अप करणार आहोत. ओके, आता बाहेर जे क्लासेस आहेत एवढी फीस घेतात, 20-20 हजार एका विषयाची. तरी पण तुम्हाला एवढं मटेरियल ते देणार नाहीत. एका चॅप्टरचे एवढे न्यूमरिकल कोणी शिकवत नाही फिजिक्स मध्ये. ओके, मोजके न्यूमरिकल शिकवतात. ओके, बट तसं नाही, आपलं एकदम प्रॉपर घेणार आहोत. त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी हे 8 चॅप्टर झाले. त्याच्यानंतर हे 8 चॅप्टर झाले. ओके, न्यूमरिकल्स प्लस न्यूमरिकल्स. हा, जेव्हा आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करू तर या ठिकाणी 16 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर आपला क्लास दररोज 2 तास असेल. ओके, मॉर्निंगला 1 तास असेल आणि संध्याकाळी 1 तास असेल. हा टाइम टेबलची एक स्क्रीनशॉट मारून घ्या. यस. ओके, आणि त्याच्यानंतर आपलं फक्त प्रॅक्टिस राहणार आहे. ओके, 31 डिसेंबर नंतर मला माहित आहे तुमचा पेपर उशिरा होणार आहे. बरोबर आहे, फेब्रुवारी मध्ये होणार असेल किंवा मग मार्च मध्ये होईल, पण पेपर तुमचा 100% होणार आहे. तर ठीक आहे. तर हा झाला, दिस इज ऑल अबाउट द टाइम टेबल. तर या ठिकाणी आपण बघत आहोत ओमेगा इक्वल्स टू 2 पाय आपला फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला कसा आला मी सर्वांना सांगितला. तर या ठिकाणी याला तुम्ही ऑर मध्ये लिहू शकता. ओमेगा इक्वल्स टू काय असतं, 2 पाय बाय कॅपिटल टी असतं. मग ओमेगाची व्हॅल्यू वर पुटअप करा. तर या ठिकाणी काय येणार आहे, ई इक्वल्स टू फॉर्म्युला काय येणार आहे, 1/2 m इंटू ओमेगाच्या जागी तुम्ही काय करायचे, 2 पाय n पुटअप करायचंय. मग या ठिकाणी ओमेगा स्क्वेअर असल्यामुळे 2 पाय n चा स्क्वेअर मी या ठिकाणी 4 पाय स्क्वेअर इंटू n स्क्वेअर लिहू शकतो. यस, यस ऑर नो मला कमेंट मध्ये सांगा. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बे एक बे बे दोन्ही 4, 2 जार 4 या ठिकाणी 2 आलेला आहे. तर फायनल फॉर्म्युला आलेला आहे 2m इंटू
पाय स्क्वेअर एन स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर आलेला आहे. बरोबर आहे. सो दिस इज ऑल्सो द टोटल एनर्जी. जर समजा तुम्हाला टोटल एनर्जी मधून जर त्यांनी म्हणलं अँग्युलर फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करा, तर या ठिकाणी तुम्ही अँग्युलर फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करत असता. ओके. आता हे जे फॉर्म्युले आहेत, हे फॉर्म्युले तुम्हाला खूप युजफुल होणार आहेत. कुठे युजफुल होणार आहेत? 2 मार्काचा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कशा टाईपचा क्वेश्चन असतो, कोणता क्वेश्चन विचारणार आहेत, हे सगळं मी तुम्हाला सांगेल. डोंट वरी अबाउट दॅट. ओके. त्याच्यानंतर या ठिकाणी काय करा, ओमेगाच्या ठिकाणी 2 पाय बाय कॅपिटल टी पुटअप करा. ओमेगाच्या ठिकाणी या ठिकाणी काय करा, 2 पाय बाय कॅपिटल टी पुटअप करा. तर मग वर ओमेगा कुठे आहे? या ठिकाणी ओमेगा आहे. या ठिकाणी 2 पाय बाय कॅपिटल टी पुटअप करा. मग त्याचा स्क्वेअर करा. काय फॉर्म्युला येणार आहे? यस सर. ओके. एका सेकंदामध्ये लगेच पुटअप करा. या ठिकाणी व्हॉइस ब्रेक वाला आहे. ओके. सर तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय? काहीच नाही. अरे तुम्ही इकडे लक्ष द्याल ना, त्याच्यामुळे व्हॉइस ब्रेक वाला. बघा तुम्ही फक्त मोबाईलकडे बघा यार, इकडे बघू नका. मी तुम्हाला 100% सांगतो, तुम्ही जर मोबाईलकडे बघत राहिला ना, फक्त आणि फक्त आवाजच येणार आहे. ऑफकोर्स येणार आहे यार, मी बोलत आहे म्हणजे ऑफकोर्स येणारच आहे. हा, त्याच्यामध्ये काही जादू नाही. आता तुम्ही म्हणता सर तुम्ही काय जादू केली का? ओके, काहीच नाही, लक्ष द्या इकडे. तर या ठिकाणी ओमेगा स्क्वेअरच्या ठिकाणी तुम्हाला काय पुटअप करायचं आहे? ओमेगाच्या ठिकाणी ओमेगा इक्वल्स टू 2 पाय बाय कॅपिटल टी. मग याचा स्क्वेअर आहे, स्क्वेअर करून टाका. सीधी सी बात आहे सर. ओके. तर या ठिकाणी आता फॉर्म्युला काय आहे? अरे चलते भाऊ, थोडं खाली येतो. यस, फॉर्म्युला आहे या ठिकाणी 1/2 ऍज इट इज. त्याच्यानंतर एम ऍज इट इज. ओमेगाच्या ठिकाणी 2 पाय बाय कॅपिटल टी, म्हणजे याचा स्क्वेअर असल्यामुळे या ठिकाणी 4 स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर येणार आहे. इंटू या ठिकाणी काय येणार आहे? ए स्क्वेअर येणार आहे. बरोबर आहे. मग या ठिकाणी हे 2 2 जार 4 होतात, बे दोन्ही 4 होतात. तर मग फायनल फॉर्म्युला येणार आहे 2m इंटू पाय स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर अपॉन काय येणार आहे? टी स्क्वेअर येणार आहे. आणि हा पण फॉर्म्युला महत्वाचा आहे. आता बघा, तुम्हाला क्वेश्चन कशा टाईपचा विचारला जाऊ शकतो? स्टेट द फॅक्टर्स ऑन विच टोटल एनर्जी डिपेंड्स. म्हणजे तुम्हाला काही फॅक्टर सांगायचे आणि टोटल एनर्जी कशावर डिपेंड असते हे तुम्हाला सांगायचं आहे. मग मला सांगा, टोटल एनर्जी कशावर डिपेंड असते रे? टोटल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं? मास ऑफ द ऑब्जेक्ट म्हणू शकतो मी. बरोबर आहे, सर्वांच्या लक्षात आहे ना? टोटल एनर्जी. आता याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाहीये, फक्त फॉर्म्युल्याकडे बघायचंय. आता हे जे मी 4 फॉर्म्युले तुम्हाला सांगितलेले आहे, मग या 4 फॉर्म्युलेचे तुम्हाला काय करायचे? 4 पॉईंट बनवायचे आणि जस्ट तुम्हाला वर्डिंग मध्ये लिहायचंय. मग आहे का नाही यार? किती सोपं आहे. मग याच्यापेक्षा आणखीन काही सोपं असू शकतं का? आणि मुलं म्हणतात सर फिजिक्स अवघड आहे. अरे एकदम काहीच अवघड नाही, एकदम सोपं आहे. बघा, 4 जे फॉर्म्युले आहेत, जे राऊंड मध्ये तुम्हाला या ठिकाणी मी लिहून दिलेले आहेत, कोणते कोणते. चला ठीक आहे, पहिल्यांदा काय करूया आपण? क्वेश्चन लिहून घेऊया. हा एक फॉर्म्युला आहे. ओके, बरं ठीक आहे. या फॉर्म्युला मी काय करतो? खाली लिहून घेतो. तर हा जो फॉर्म्युला आहे कसा येणार आहे? E इक्वल्स टू फॉर्म्युला येणार आहे यस 2m इंटू या ठिकाणी पाय स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन या ठिकाणी येणार आहे टी स्क्वेअर. ओके. तर त्याच्यानंतर तुम्हाला खाली क्वेश्चन लिहायचा आहे. आता या ठिकाणी मी अंडरलाईन मारतो. तर दिस इज ऑल अबाउट द टोटल एनर्जी. तर दिस इज म्हणजे हे सगळं टोटल एनर्जी विषयी चालू होतं. तर या ठिकाणी तुम्हाला एक क्वेश्चन लिहायचा आहे. काय क्वेश्चन लिहायचा आहे? राईट ऑन द क्वेश्चन. स्टेट द फॅक्टर्स ऑन विच total energy in SI term depends. ओके. हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्कला विचारला जाऊ शकतो आणि एकदम इझी क्वेश्चन आहे. तुम्हाला क्वेश्चन कसा लिहायचा बघा, या ठिकाणी क्वेश्चनचा आन्सर कसं लिहायचंय? हे 4 फॉर्म्युले. हा पहिला फॉर्म्युला, हा दुसरा फॉर्म्युला, त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आणि त्याच्यानंतर टाइम पिरियडचा फॉर्म्युला. याच्यावरून तुम्हाला काय करायचंय? टोटल एनर्जीचं तुम्हाला आन्सर लिहायचंय. मग मला सांगा, टोटल एनर्जी कशावर डिपेंड असते आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला असते, इनव्हर्सली प्रोपोर्शनल कशाला असते, हे तुम्हाला या ठिकाणी लिहायचंय. तर काय येणार आहे आन्सर? द टोटल एनर्जी इन एसआय टर्म इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. ओके. किंवा तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागेल आन्सर याचं. द टोटल एनर्जी इन एसआय टर्म in SHM depends on the following factor. Depends on the following factors. Following factors. आता टोटल एनर्जी कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते तुम्हाला लिहायचंय.
तर मला सांगा टोटल एनर्जी कशा डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. फॉर्म्युला बघा, पहिला फॉर्म्युला बघितला हा सर E = 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर होतं. मी म्हणू शकतो का टोटल एनर्जी इन द SHM इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मास ऑफ द पार्टिकल म्हणू शकतो का मी. बघा टोटल एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मास ऑफ पार्टिकल म्हणू शकतो का. जर ओमेगा ए आणि 2 कॉन्स्टंट असतील तर 2 या ठिकाणी कॉन्स्टंट आहे सर्वांना माहित आहे. मग ओमेगा जर कॉन्स्टंट असेल आणि ए जर कॉन्स्टंट असेल तर या ठिकाणी मी असं म्हणू शकतो का टोटल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मास ऑफ द पार्टिकल म्हणू शकतो. यस यस ऑर नो मला सांगा. Yes, sir. ओके, तुम्हाला या ठिकाणी लिहायचंय पहिल्या फॉर्म्युल्यानुसार पहिला पॉइंट या ठिकाणी. यस, द टोटल एनर्जी is directly proportional to mass of the particles किंवा mass of the object. बरोबर आहे. हा, दिस इज द फर्स्ट पॉइंट. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट मी काय लिहू शकतो सांगा बरं. टोटल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द अँप्लिट्यूड लिहू शकतो. जर समजा तुम्ही मास कॉन्स्टंट पुटअप केलेला आहे आणि ओमेगा तुम्ही काय केलेला आहे कॉन्स्टंट घेतलेला आहे तर या ठिकाणी स्क्वेअर ऑफ अँप्लिट्यूड घेऊ शकतो. यस ओके, तर या ठिकाणी सेकंड तुम्हाला पॉइंट लिहायचा आहे. अरे तुम्ही असं का म्हणत आहेत म्हणजे हो का नाही असं काही कोणी सांगत नाहीये. येस ऑर नो. ओके, थिंक अबाउट द फर्स्ट फॉर्म्युला. अरे माइंड मध्ये जे आहे ना ते विसरून जा. तुमचं लग्न झालंय नाही ना, मग विसरून जा ना तुम्ही टेन्शन कशाला घ्याल. ओके, हा E = 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर आहे. ओके, मग या ठिकाणी m जर कॉन्स्टंट असेल आणि ओमेगा जर कॉन्स्टंट असेल तर टोटल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द अँप्लिट्यूड. अरे a स्क्वेअर असणार आहे ना, मग a स्क्वेअर म्हणजे काय स्क्वेअर ऑफ द Yes, sir. अँप्लिट्यूड. यस, विषय संपला यार. आणि तुम्ही विचार करताय सर माझं कसं होईल. अरे काही होणार नाही. ओके, अभ्यास कर होतो. हा बघा या ठिकाणी काय पॉइंट लिहू. द टोटल एनर्जी is directly proportional to square of amplitude. Okay, square of amplitude. त्याच्यानंतर आता मला काय करायचं आहे सेम पॉइंट लिहायचा आहे. कोणता हा पहिला पॉइंट. द टोटल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द. मग या ठिकाणी काय येणार आहे आणखीन टोटल एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला येणार आहे दुसऱ्या फॉर्म्युला बघा. या ठिकाणी स्क्वेअर ऑफ द फ्रिक्वेन्सी लिहू शकतो का मी. E = 2m पाय स्क्वेअर n स्क्वेअर a स्क्वेअर आहे. जर m ची व्हॅल्यू कॉन्स्टंट असेल पाय तर ऑफकोर्स कॉन्स्टंट असणारच आहे. a स्क्वेअर कॉन्स्टंट असेल तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द फ्रिक्वेन्सी लिहू शकतो का. या ठिकाणी ओमेगा म्हणजे काय असतं ओमेगा इज द अँग्युलर फ्रिक्वेन्सी असतं. काय असतं अँग्युलर फ्रिक्वेन्सी असतं. मग डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ अँप्लिट्यूड लिहू शकतो. सॉरी, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ फ्रिक्वेन्सी. यस, मग या Yes, ठिकाणी sir. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ फ्रिक्वेन्सी. ओके, त्याच्यानंतर आणखीन एक पॉइंट आहे बघा डायरेक्टली प्रोपोर्शनलचा. कोणता आता या फॉर्म्युल्यामध्ये बघा. ओके बघा येलो आपला हायलाइटर कुठं आहे 1/2 k a स्क्वेअर आहे. मग मला सांगा ही k काय रे स्प्रिंग कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे. जर समजा अँप्लिट्यूड कॉन्स्टंट असेल तर टोटल एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्प्रिंग कॉन्स्टंट लिहू शकतो मी. k म्हणजे स्प्रिंग कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे. मग या ठिकाणी काय येणार आहे यस द टोटल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्प्रिंग कॉन्स्टंट. या ठिकाणी काय येणार आहे स्प्रिंग कॉन्स्टंट येणार आहे. आता या गोष्टी तुम्हाला नोट्स मध्ये एकदम डिटेलमध्ये पाहायला भेटतील. ओके, आता इथे शॉर्टकट मध्ये लिहित आहे तरी मी या ठिकाणी 3 पॉईंट पहिले जे आहेत ते एकदम डिटेलमध्ये लिहिले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायची वरची गोष्ट ऍज इट इज खाली कॉपी पेस्ट करायची आहे. आणि त्याच्यानंतर आता शेवटचा पॉईंट आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल. बघा इनव्हर्सली प्रोपोर्शनल कशाला आहे टाइम पिरियडला आहे. बरोबर आहे. टी काय आहे या ठिकाणी टी इज द टाइम पिरियड ऑफ द ऑसिलेशन. या ठिकाणी टी इज द टाइम पिरियड. तर लिहू शकतो मी टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग द SHM इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ द SHM. बरोबर आहे. मग या ठिकाणी शेवटचा पॉइंट काय येणार आहे इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टोटल एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ काय येणार आहे स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ SHM. ओके,
तर या ठिकाणी आपण टोटल एनर्जीचा सेकंड क्वेश्चन बघितलेला आहे. ऑन विच फॅक्टर टोटल एनर्जी डिपेंड, स्टेट द फॅक्टर्स ऑन विच टोटल एनर्जी डिपेंड्स इन द एसएचएम. 2 मार्काचा क्वेश्चन होता. ओके, तर या ठिकाणी आपण थांबूत, लगेच काय करा, 2 सेकंदामध्ये लगेच